सो आम्ही आता चाललो आमच्या लोकेशनला, जिथे लग्न आहे. माझी मैत्रिणी हां म्हणजे संगीत आहे. आणि ही सुचिता आहे. नाही चांगलं आहे. आणि आमची या बॅगा आणि आता आम्ही चाललो. आणि तू आतापासून बोलतेस या. हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. असं सकाळचं तुमचं मी स्वागत केलंच आहे. सो आता आम्ही जात आहे संगीत लुकसाठी, कारण की तिकडे त्यांची संगीत आहे. त्याने आम्हाला हॉटेल त्यांच्या हॉल्सपासून थोडं लांब होतं, तर आम्ही कॅब करून चाललेलो. सो अशी थोडी मस्ती मस्करी आमची चालू होती. ही आहे सुचिता. ह्या सुचिताने ऑर्डर घेतली आहे, त्यामुळे हिने पूर्ण पॅकेज ठरवलेलं आहे. आमचे 15-20 लुकच्या वरतीच आम्ही लुक्स क्रिएट केले. जेवढे मला टाकता येणार तेवढे मी टाकेन. सो तिकडे गेल्यानंतर एवढे सुंदर सुंदर हॉल होते ना, एंट्रन्स आहे. आणि मला जास्त काही कॅप्चर करता आलं नाही, पण हे असं लागोपाठ चिटकून 4-5 हॉल आहेत असे पुढे. सो आम्ही फर्स्ट ह्याच्यामध्येच आम्ही आता आलोय. JMK म्हणून पुण्यामध्ये ही आमची ऑर्डर होती. पुण्याला वाकड म्हणून आहे. आम्ही तिथे थांबलेलो. सो ही आहे. परत सकाळी मॉर्निंगला करून दिलेली तीच आहे ही. तर हिचा एक सेकंड लुक परत. सो आम्ही 4-4, 5-5 प्रत्येकीला लुक केलेले आहेत. सो ती म्हणली मला एक हाय पोनी दे, माझा संगीतमध्ये डान्स आहे. सो तिला मी एक असा हाय पोनी हेअरस्टाईल करून दिले. सुचिताने तिचा मेकअप केला. ही आहे तिची मामी. तर ह्या मामीचं मी ऑलरेडी स्ट्रेटनिंग होती. ही मावशी आहे. सो ह्या लोकांना जसं पाहिजे तसं संगीत लुक आहे, ओपन पाहिजे कर्ल्स म्हणून तसं करून दिलेलं. त्याच्यानंतर हा नवरोबा आला. नवरोब्याला आम्ही फर्स्ट सेटिंग करून दिली. त्याला खूप आवडली. त्याने मेकअपची खूप तारीफ केली. त्याने सांगितलं खूप वेळ मेकअप होता आणि माझे केस तसेच्या तसे होते, हेअर तसेच्या तसे होते, हलले नव्हते जराही एकही हेअर. सो ही कॉम्प्लिमेंटरी खूप बरे वाटतं. जर आपल्याला कामाची पोचपावती आपल्याला अशी भेटते की बाबा हा की खूप छान झाला किंवा टिकला, तर हे महत्वाचं असतं. तर हे 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 जे कॉन्फिडन्स येतो ना, वेगळाच येतो. ज्या ह्या आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आपल्या तोंडावर आपल्या फेसवर ज्या मिळतात. त्याच्यानंतर ती आली थर्ड लुकसाठी. तिने केला हा पोनी. ती म्हणते मला पोनीच करून दे. आणि त्याच्यानंतर मग ही एकच यंग होती, बाकी सगळे आपल्याकडे अबाव 50च्या वरतीच होते, पण त्या खूप चांगल्या होत्या. आणि ही महिमाला सुट्टी होती, एक हेल्पिंग हँड म्हणून घेऊन गेलेलो. तर अशी घेऊन उभी होती. तिला मी असं बोलवलं तर ती हसते, पण तिने खूप एन्जॉय केला. तिने पण मजा केली वेडिंगमध्ये. सो सुचिता परत एकदा तिचा मेकअप करते. सो बाहेर नवरा नवरीचा शूट चालू होता, तर हे दोघे जण असे क्यूट दिसत होते. आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी मी नाही करू शकले ब्लॉग. त्याच्यानंतर सेकंड डेला मी अर्ली मॉर्निंग 5 वाजता आम्ही निघालो. परत आम्ही कॅब बुक केली. आणि कारण की आमच्याकडे बॅग्स वगैरे होत्या, कॅब बुक करून मग आम्ही त्या जागेवरती पुन्हा एकदा पोहोचलो. आणि तिथे फार सारी गडबड चालू होती, कारण की एवढे सगळे हॉल्स पण त्या लोकांनी बुक केलेले. खूप सारी गडबड सुद्धा झालेली, कारण की पहिलेवाले जे होते त्या लोकांनी खूप लेट त्यांना हॉल्सच्या म्हणजे बेडरूम्स मीन्स रूम्सच्या की ह्यांना दिल्या. असं पण आम्हाला भेटलं. मग तिथून आम्ही ह्या मामीला तयार केलं. मामी बोलली आता आज लग्न आहे, विधी आहे, तर मला एक व्यवस्थित विधीचा म्हणजे असं एकदम बन पाहिजे प्रॉपर त्यांना. सो त्यांना असा मेसी बन करून दिलेला. मस्तपैकी थोडी पुलिंग बिलिंग केलेली. कारण की ह्या ज्या मामी होत्या ना, सॉलिड होत्या. म्हणजे फुल यंग जे असतात ना, त्यांना समजू शकतात की काय यंग जनरेशन आहे. सो त्यामुळे खूप सॉलिड होत्या. खूप स्वभाव सगळ्यांचा चांगला. खूप सुंदर लोकं होती. आमचं राहण्याचा, आमचा खाण्याचा, पिण्याचा सगळं व्यवस्थित लक्ष देत होते. हे महत्वाचं आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं ही आहे मामी. त्याच्यापेक्षा महत्वाचं हे होतं की ती जी नवरी होती, ती स्टेजवर उभी राहून आम्ही तिला खालून वर बघत होतो. ती आम्हाला तिकडून इशारा करून विचारते की तुम्ही जेवलात का? तुम्ही काही खाल्लं का? तुम्हाला काही भेटलं का? म्हणजे तुमचं व्यवस्थित आलंय ना? असं कोणी कुठलीच ब्राईड असं एवढा टाईम देत नाही. खूप सुंदर. स्वतःच्या लग्नामध्ये आपल्याला तिला काही घमंड नव्हता, काही नव्हतं. आणि बाय द वे ती जी होती क्लायंट ती डॉक्टर होती. आणि मुलगा सुद्धा मला माहिती नाही काय, पण खूप सुंदर होते. दोघे जण कपल्स क्यूट होते. तिचा स्वभाव देखील सुंदर होता. ही दुसरी मावशी आहे तिची, ती एक होती.
ह्यांच्या केसांना आहे ना काहीच मी लावलं नाहीये. छोटासा बन केलेला. असं बघायला गेलं तर त्यांच्या फेस अकॉर्डिंग छोटाच आहे. पण त्यांची ती रिक्वायरमेंट होती. सो ह्यांना साइड पार्टिशन करून पुलिंग केलेली मी. ते सुद्धा त्यांना आवडलं. सगळ्यांना मेकअप लूक खूप छान म्हणजे खूप आवडले. खूप तारीफ केली. इव्हन हे बघा हा आला लग्नाच्या विधीच्या दिवशीचा हा आहे लूक. सो हा परत आला तेव्हा सुद्धा त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिली. आम्हाला खूप चांगलं वाटलं ऐकून. सो नवरदेवाला सजवत होतो. नवरदेवाला सजवून झाल्यानंतर मग नंतर आमचं जेवणाची, खाण्याची-पिण्याची सगळी सोय आम्हाला व्यवस्थित टाईमावर होत होती. सो त्याचं सगळं काही व्यवस्थित त्याला रेडी करून त्याला सुद्धा पाठवून दिले आणि तो सुद्धा खुश झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक म्हणजे आम्ही एवढे फटाफट लुक्स करत होतो कारण की आम्हाला संध्याकाळी काही करून संध्याकाळी आम्हाला गाडी पकडायची होती. आम्हाला यायचं होतं पुण्यावरून मुंबईला आणि त्याच्यामध्ये मॅच होती. मॅच म्हणजे माझा जीव की प्राण. तर मग सुचिता त्यांना एकदम व्यवस्थित दागिने वगैरे घालून देत होते. खूप स्वभावाने चांगले होते. हां, सांगायचं तात्पर्य आहे, की ती दुसरी पहिलीवाली मावशी होती, तिने तर आम्हाला तिच्या मुलाच्या लग्नात एकदम फायनलच केलेलं आहे. इव्हन तुम्ही जर मला बघितलं असेल, की त्यांनी आम्हाला फीडबॅक दिलेला आहे, की जी नवरी आहे, नवरीचा जो भाऊ आहे, त्या भावाच्या लग्नामध्ये आम्हाला ती ऑर्डर देणार आहे. त्याच्यानंतर हे असे फोटो सेशन सुचिता आणि महिमा यांचं काही चालू होतं. त्याच्यानंतर ही आली, हिचा विधी लूक करायचा होता. ती बोलली, "मला बर्न करून दे." आणि तिची केस एवढी मोठी आणि एवढी कर्ली होती ना, फर्स्ट टाईम मी या कर्ली हेअरवरती काम केलं. मजा आली, पण खूप डिफरन्स असतो. कारण की खूप खूप हार्ड वर्क असतं. कर्ल्स जास्त 100% ज्यांचे हेअर कर्ल्स असतात त्यांच्यावर काम करायला. कारण की हिच्या वेळेला मी प्रत्येक वेळी छोटे-छोटे कर्ल्स करत होते. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी सेटिंग करत होती. कर्ल्स क्रीम फार महत्त्वाची आहे. कर्ल्स हेअरस्टाईलसाठी. सो तिचा हा होता एक लूक. त्याच्यानंतर तिचा हा हा एक लूक होता लास्ट लूक. तिला हे असं क्रॉसच काहीतरी लावून पाहिजे होतं. मला बोलली की "नहीं मुझे ऐसा साइड में एकदम हाफ ये करके लगा." म्हणलं ठीक आहे. मग तिला हे करून दिलं. एक गोष्ट नक्की बोलीन, ही एक लूक होता. एक नक ल ल गोष्ट एक गोष्ट नक्की बोलेन, की कर्ल्स हेअरमध्ये समजत नाही, की तुम्ही काय हेअरस्टाईल करायची. खूप डिफरन्स म्हणजे डिफिकल्ट असतो. त्याच्यानंतर ही एक मामी, परत ही दुसरी मावशी त्यांची जी लास्ट होती ती आणि त्याच्यानंतर मग आम्हाला भेटली बस. आम्ही निघालो 5 वाजता आणि 5-6 वाजेपर्यंत निघालो. आम्हाला भेटली बस. आम्ही बसनी मस्तपैकी एसी बसने चाललेलो. मी मस्तपैकी जिओवरती माझी मॅच बघत होती आणि त्याच्यानंतर सुचिताचा स्टॉप आला. सुचिता बोलली, की "मी तृप्ती इथेच उतरते. परत दादरवरनं जा ये करण्यापेक्षा ती तिकडे खाली उतरून तिने तिची कॅब करून ती तिच्या घरी गेली सुखरूप आणि हे आमचा भरत मिलाप होता. काय चुकलं-माकलं असेल तर माफ करा. आणि सुचिता खरंच या व्हिडिओमध्ये तुला थँक सो मच बोलते, की तुझ्यामुळे मला काम भेटलं आणि असं काम भेटत राहावं आणि आम्ही एकमेकी दोघींना खूप काही असे मिठ्या-मारून बोलत होतो. आम्ही दोघी पण इमोशनल आहोत. सो कसा वाटला माझा नक्की ब्लॉग सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.